नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. आणि सध्या राज्यात एक मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात. त्या घडामोडी आहे युती संदर्भात. राज्यात महायुतीत भूकंप आलाय. पुणे, नवी मुंबई, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती आणि नाशिकमध्ये युती तुटली आहे. आतापर्यंत 7 महापालिकेत युतीला सुरुंग लागलेला आहे. तर चर्चा आतापर्यंत या जागांवर सुरू होत्या. बैठकांचं सत्र झालं. शेवटच्या क्षणापर्यंत बैठका सुरूच होत्या. मात्र तरीही या जागेंवर युतीला सुरुंग लागलेला आहे. आतापर्यंत 6 महापालिकेत युतीची बोलणी फिसकटली आहे. युती तुटली आहे. त्यामुळे राज्यात महायुतीत मोठा भूकंप आल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहूयात कुठे कुठे युतीला सुरुंग लागलाय. पुणे, नवी मुंबई महानगरपालिका, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती या ठिकाणी युती तुटलेली आहे. युतीला सुरुंग लागलेला आहे. या 6 महापालिकांमध्ये महायुतीचं बोलणं फिसकटलंय. काही ठिकाणी 2 पक्ष एकत्र आले, तर अनेक जागांवर प्रत्येक पक्षानं स्वबळाचा नारा दिलेला आहे. 7 महापालिकेत युतीला सुरुंग लागलेला आहे. संभाजीनगर या ठिकाणी युती तुटली याची घोषणा संजय शिरसाट यांनी केली होती आणि त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर आरोप केले. त्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचं त्यांनी म्हटलं. पुण्यातही शेवटपर्यंत चर्चा सुरू होती आणि अखेर शिवसेनेकडून बैठक घेतल्यानंतर पुण्यातूनही युती तुटल्याची बातमी समोर आली आहे. अमरावतीतही युती तुटल्याची बातमी समोर आली होती. एकूण 7 महानगरपालिकांमध्ये महायुतीला सुरुंग लागलेला आहे. 7 महापालिकेत हे पक्ष एकत्रित लढणार नाही. यातील काही महानगरपालिका त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत युती संदर्भात बोलणं चालू होतं. पुणे, संभाजीनगर या ठिकाणी बैठकांचं सत्र महिनाभरापासून सुरू होतं. मात्र तरीही योग्य तोडगा निघाला नाही. काही ठिकाणी शिवसेनेची मागणी भाजपला आवडलेली नाही, तर काही ठिकाणी भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला पसंत पडला नाही. त्यामुळे ही युती अखेर तुटलेली आहे. तर 7 महापालिकेत युतीला सुरुंग लागलेला आहे. राज्यात महायुतीत राजकीय भूकंप आलाय. महाराष्ट्रात महायुती म्हणून लढलेले हे 3ही पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये मात्र वेगवेगळे लढतायत. आणि याच संदर्भात आपल्यासोबत सविस्तर माहिती देण्यासाठी ज्या महापालिकांमध्ये महायुतीची ही युती तुटलेली आहे त्या शहरातून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे. पुण्यातून प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहे, तर संभाजीनगरमधून प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेले आहे. नवी मुंबईतून कविता लोखंडे आपल्यासोबत आहेत, अकोल्यातून वर्षा मोरे, तर अमरावतीतून सुरेंद्र अकोडे, त्यासोबतच अहिल्यानगर या ठिकाणून आपल्यासोबत गिरीश राजकर हे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे. आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि काय नेमके कारण आहे ही महायुती तुटण्याचे ते जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. सर्वात आधी जाते पुण्यात. रोहन, आपण पाहिलं पुण्यात शेवटपर्यंत चर्चांचं सत्र सुरू होतं. हे गुऱ्हाळ सुरूच होती. मात्र त्यानंतरही असं काय झालंय की महायुती तुटली आहे आणि ही युती होऊ शकली नाहीये? अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे काल रात्री 2:15 वाजेपर्यंत या सगळ्याबाबतची चर्चा सुरू होती. परंतु शिवसेनेला केवळ 16 जागा दिलेल्या होत्या आणि त्यातल्या 7 जागा ह्या न लढवण्यायोग्य होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी पाहायला मिळत होती. अगदी आपण आज सकाळी देखील काही शिवसैनिकांशी बोललो तर अक्षरशः डोळ्यांमध्ये अश्रू जे आहेत ते शिवसैनिकांच्या होते आणि आपण स्वबळावरती लढू अशा प्रकारची मागणी देखील यांनी केलेली होती. आणि अखेर हा निर्णय जो आहे तो शिवसैनिकांच्या भावनेपोटी या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय. जवळपास 60 ते
70 जणांना एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते आता केलेलं आहे. मी जिथे उभा आहे त्याच्या पाठीमागे जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये या सगळ्या एबी फॉर्मचं वाटप सध्याच्या घडीला सुरू आहे. स्वतः विजय शिवतारे असतील, नीलम गोरे असतील यांच्या माध्यमातून या एबी फॉर्मचं वाटप केलं जाते. अगदी थोड्या वेळामध्ये उदय सामंत देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. परंतु आतापर्यंत 60 ते 65 जणांना एबी फॉर्म दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की युती तुटल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठं इनकमिंग व्हायला सुरुवात झाली आहे. जे तिकीट भाजपने नाकारलेली होती, ज्या व्यक्तींना भाजपने डावललेलं होतं, कारण का भाजपमध्ये देखील मोठी नाराजी आहे. 23 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते, परंतु फक्त 165 जणांना उमेदवारी अर्ज द्यायचा आहे. तर त्यातले जे लोक राहिलेले आहेत ते आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे यायला येताना पाहायला मिळत आहेत. आता 2 भाजपच्या महिला पदाधिकारी जे आहेत ते एबी फॉर्म घेऊन गेला देखील भरायला. त्यामुळे हा मोठा फटका भाजपला देखील बसणार आहे. भाजपने आधी ताणलं की शेवटपर्यंत हे सगळे खेळी घेऊन जायचे आणि अंतिम प्रस्ताव जो आहे तो 16 जागेचा त्यांच्यासमोर ठेवायचा आणि तो मान्य करून घ्यायचा. परंतु तसं न करता रवींद्र धंगेकर असतील किंवा नाणे भानगिरे असतील या सगळ्यांनी जे आहे ते युती तोडल्याचं सांगितलं आणि एबी फॉर्म घेऊन आपापल्या जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात देखील केली. जवळपास 60 ते 65 उमेदवारांना एबी फॉर्म देखील पोहोचले आणि आता अजून जे आहेत ते राहिलेले उमेदवार येत आहेत, एबी फॉर्म घेऊन जात आहेत आणि भाजपमधले जे नाराज लोक आहेत ते देखील आता शिवसेनेमध्ये येत आहेत आणि उमेदवारी अर्ज घेऊन जाताना पाहायला मिळतात. अगदी रोहन, त्यामुळे आता युती तुटल्याचं पुण्यात चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. आपण संभाजीनगर मधील आढावा घेऊयात. संभाजीनगर मधून आपले प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. विजय, संभाजीनगरमध्ये केवळ युती फिसकटली नाहीये तर स्पष्ट नाराजी संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे युतीत बिनसलंय असं पाहायला मिळत आहे. नक्कीच प्रणिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत युतीच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या. भाजप आणि शिंदे सेना या दोघांमध्ये ज्या आहेत त्या बैठका सुरू होत्या. रात्री उशिरा देखील भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार संजय केनेकर यांनी संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन जो प्रस्ताव त्यांनी तयार केला होता त्या प्रस्तावासंदर्भात देखील चर्चा केली होती. रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली होती. मात्र 38 जागा ज्या आहेत ते देखील भाजप आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देण्यासाठी तयार होतं. मात्र शिंदे सेनेचे काही नेते जे आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली होती, कारण पक्षाला कमी जागा मिळत असल्याची नाराजी देखील त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती. आणि त्याचमुळे जर पाहिलं त्या दोघांच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या, मात्र शेवटच्या पर्यंत जे आहे ती युती घोषित झाली नव्हती. त्यानंतर आज सकाळी जर पाहिलं तर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत थेट युती तुटल्याचं घोषित केलेलं आहे. कारण भाजप शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पॉलिसी वेगळी ठेवत आहे. अनेक जागांची जी आहे ती अतिरिक्त मागणी करत असल्याचं देखील त्यांनी आरोप जो आहे तो भाजपच्या नेत्यांवरती केला होता. त्यानंतर काही क्षणामध्ये पुन्हा भाजपचे मंत्री अतुल सावे आणि खासदार कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या हट्टापोई संजय शिरसाट यांच्यामुळे ही युती तुटत असल्याचं त्यांनी म्हणलं होतं. कारण आम्ही जागा द्यायला तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. नाराजी शिरसाट यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे युतीत चांगलंच बिनसलंय संभाजीनगरमध्ये असं चित्र पाहायला मिळत आहे. तुमच्याकडे येईलच पुन्हा. सध्या आपण नवी मुंबईत जाऊया. नवी मुंबई या ठिकाणून आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेले आहे. कविता, नवी मुंबईतही महायुतीचं काही होऊ शकलं नाही, युती झालेली नाहीये, बिनसलंय, नेमकं कारण काय समोर येत आहेत? नक्कीच प्रणिता, नवी मुंबईत देखील महायुतीत खडा पडलेला आपल्याला पाहायला भेटतोय. महायुती तुटलेली आपल्याला पाहायला भेटते. एकूणच जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे जी आहे ती युती तुटलेल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आणि भाजपने त्याचबरोबर शिवसेनेने सकाळपासून जे आहे ते इच्छुक उमेदवारांना तब्बल 111 इच्छुक उमेदवारांना जे आहे ते एबी फॉर्म वाटण्यास देखील सुरुवात केलेली आहे. इच्छुक उमेदवार आता निवडणूक कार्यालयावर जात हे एबी फॉर्म जमा करताना आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा काल सकाळी जे आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठक देखील झाली होती. या बैठकीदरम्यान प्रभारी संजीव नाईक त्याचबरोबर वनमंत्री गणेश नाईक हे देखील या बैठकीला हजर होते. एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. परंतु जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे जे आहे ते ही नवी मुंबईतली महायुती तुटलेली आपल्याला पाहायला भेटते. प्रणिता, जी वर्षा, अशाच माझ्यासोबत तुम्ही जोडलेले राहा. नाशिकमध्येही महायुती तुटलेली असल्याची माहिती समोर येते आणि नाशिकमधून आपले प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. किरण, आपण पाहतोय नाशिकमध्येही काही दिवस चर्चा चालली, मात्र अखेर ही युती तुटलेली आहे आणि महायुती ही आता नाशिकमध्ये तिन्ही पक्ष कसे लढतील या संदर्भातली काही आकडेवारी समोर येते का? काय चित्र आहे? प्रणिता, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती होईल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या, पण आता ही संपूर्णपणे युती जी आहे ती तुटलेली आहे. भाजप नाशिकमध्ये स्वतंत्र लढणार आहे. 122 ज्या जागा आहेत या सर्व जागांवरती भाजप हे स्वतंत्र लढण्याच्या संपूर्णपणे भूमिकेत आहे आणि अनेक जे भाजपचे जे उमेदवार आहेत काल आणि आज
आपली उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. जवळपास 90% जे उमेदवार आहेत भाजपच्या, या सगळ्या लोकांना एबी फॉर्म जे आहे ते भाजपच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती मात्र नाशिकमध्ये झालेली आहे. मागच्या 2-3 दिवसांपासून भाजपकडनं प्रतिसाद येण्याचं वाढ जे आहे ते शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही नेत्यांकडनं हे बघितलं जात होतं, पण अखेर भाजपने प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती ही नाशिकमध्ये झालेली आहे. आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी जवळपास 25 ते 28 जागा हे लढतील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना 90 जागांवरती लढेल अशा पद्धतीचं जे आहे ते माहिती मिळत आहे. त्यामुळे अशा पद्धतीची संपूर्ण जी आहे ती परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते. पण भाजप आणि शिवसेनेची मात्र युती हे नाशिकमध्ये तुटलेली आहे आणि राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध भाजप अशा पद्धतीचं संघर्ष हे नाशिकमध्ये या संपूर्ण निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे. अगदीच, त्यामुळे हा संघर्ष नेमका कसा असतो आणि यात निवडणुकांच्या निकालात नेमकं काय चित्र स्पष्ट होतं ते पाहणं किरण महत्वाचं आहे. असेच माझ्यासोबत जोडलेले रहा. आपण आता अकोल्यातून अपडेट घेणार आहोत. आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. वर्षा, अकोल्यात युती तुटली ही बातमी सगळ्यात आधी खरं तर समोर आली होती. काय आता चित्र आहे, काय राजकीय गणित ठरतायत? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्यात गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या वाटाघाटींना सोमवारी अखेर निर्णायक वळण मिळालं. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपावर जे आहे एकमत झाले असले तरी शिंदे सेनेसोबत मात्र चर्चा फिसकटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती जी आहे ते पक्की झालेली आहे. अकोला महानगरपालिकेतील 20 प्रभागातील एकूण 80 जागांसाठी युती जाहीर करण्यात आली. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 48, राष्ट्रवादीचे 5 तर शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून आले होते. एकूण 61 जागांवर या तिन्ही जे आहे पक्षांचे वर्चस्व होते. उर्वरित 19 जागांच्या वाटपावरून तीनही पक्षात चर्चा सुरू होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ 1 दिवस शिल्लक असताना शिंदे सेनेसोबत तडजोडीचा तोडगा न निघाल्याने अखेर भाजप व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे यांनी युती जाहीर केली आहे. प्रणिता. अगदी वर्ष, आणि त्यानंतरही आपण पाहिलं तर मिटकरींनी जाऊन राठोडे यांची भेट घेतली. कोणतेही अंतर्गत मतभेद राहू नये म्हणून ही भेट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता अकोल्यातलं पुढचं चित्र काय असणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे. अमरावतीमध्येही तीच परिस्थिती दरम्यान पाहायला मिळते. अमरावतीमधून आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. सुरेंद्र, अमरावतीमध्येही काय बिनसलेलं आहे? किती जागा या शिवसेनेनं भाजपकडून मागितल्या होत्या आणि नेमका काय आक्षेप त्यावर भाजपनं घेतलाय? तरीचा खरं बघितलं तर अखेर महायुतीमध्ये विषाचा खडा पडलेला आहे. या ठिकाणी काल रात्री अमरावतीच्या ग्रँड महफिल हॉटेलमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत शिंदे सेना आणि भाजपमध्ये चर्चा झाली. शिंदे सेनाने भाजपकडे 25 जागेचा प्रस्ताव जो दिला होता, मात्र भाजपला 25 जागेचा प्रस्ताव जो आहे तो मान्य नाही. त्यामुळे अखेर शिंदे शिवसेनेने या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे. जोपर्यंत 25 जागा मिळाल्या नाही त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव त्यांच्याकडून घेतला नाही. भाजप केवळ शिंदे गटाला 10 ते 12 जागा देणार होतं, मात्र या जागेवर ते समाधानी नसल्या कारणानं शिवसेनेचे शिंदे गटाचे जे नेते आहेत अभिजित अडसूळ यांनी आता स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगानं अमरावतीमध्ये त्यांनी उमेदवार एबी फॉर्म वाटप करणं देखील सुरू केलं. दुसरीकडे जर बघितलं तर याचा फायदा जो भाजपला होऊ शकतो, कारण की या ठिकाणी विदर्भ प्रमुख संघटक जे आहे जगदीश गुप्ता हे शिवसेने शिंदे गटाचे होते, त्यांनी देखील शिंदे गटाला राजीनामा दिला आहे आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. त्यामुळे शिंदे सेनेचा राजीनामा देत हे स्वतंत्रपणे उमेदवार उभे करत असल्या कारणानं शिंदे याचा फटका या ठिकाणी बसू शकतो आणि त्यामुळे याचा फायदा जो त्या भाजपला होऊ शकतो. आज शेवटचा नामांकनाचा दिवस आहे आणि शेवटच्या नामांकनाच्या दिवशी एकीकडे भाजप आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देत आहे तर दुसरीकडे शिंदेकडे एबी फॉर्म देत आहे. त्यामुळे या ठिकाणी युती जी आहे ते तुटते आणि सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे ती या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात आहे. अगदी सुरेंद्र, युती तुटलेली आहे त्यामुळे फायदा कोणाला होतो आणि फटका कोणाला बसतो याकडे लक्ष लागून आहे. असेच तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा. अहिल्यानगरमध्ये देखील आपण पाहतोय युती तुटलेली आहे. तर गिरीश रासकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. त्या ठिकाणून त्यांच्याकडून आपण अधिक अपडेट घेऊया. गिरीश, पहिल्यापासून अहिल्यानगरमध्ये चर्चा नेमकी काय सुरू होती? युती संदर्भात बैठका झाल्या, काय प्रस्ताव देण्यात आले आणि अखेर हा निर्णय झाला? नक्कीच प्रणिता, गेल्या काही दिवसांपासून महायुती जी आहे ती अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी एकत्रित लढवेल अशी चर्चा
सर्व नगर शहरामध्ये होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून जे युतीची जे चर्चा सुरू झालेली होती, गेल्या 8 दिवसांपासून युतीची सातत्याने दररोज बैठका सुरू होत्या. परंतु या बैठकांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ज्या जागा पाहिजे होत्या 24 जागांची खरं तर त्यांनी मागणी केलेली होती. विद्यमान नगरसेवक त्यांचे 24 आहेत. त्या 24 जागांसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मागणी केलेली होती. परंतु भाजपा असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांच्याकडून 24 पैकी इतक्या जागा देऊ शकत नाही अशी सातत्याने गळ लावल्या जात होती. परंतु काही जागांवर जे आहे सहमती झालेली होती. परंतु शहरातील शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे जे वरिष्ठ पदाधिकारी असतील किंवा विद्यमान नगरसेवक आहेत यांच्या जागांवर तडजोड करण्याला शिवसेनेचा विरोध होता. परंतु भाजपा किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल हे कुठल्याही परिस्थितीत ह्या जागा ज्या आहेत त्या देण्यास तयार नसल्या कारणाने काल अखेर त्यांनी जे आहे ती युती तोडलेली सांगितलेलं आहे. भाजपचे जे मंत्री विखे आहेत यांच्या समर्थकाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कॉल करून जे आहे सांगितलं की आपली युती होणार नाही, आम्ही जे आहे ते वेगळं लढत आहोत, आपण आपला निर्णय घ्यावा. त्यानंतर शिवसेनेकडनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून सर्व नगरची जी आहे ती परिस्थिती सांगितल्यानंतर वरिष्ठांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतरच काल रात्री शिवसेनेकडून आम्ही स्वबळावर लढत असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. आता सध्या शिवसेनेकडनं जे आहे एबी फॉर्म वाटपाचं काम सुरू झालेलं आहे. शिवसेना जे आहे आता तब्बल 50 जागांवर जे आहे निवडणूक लढवण्यास तयार आहे. उमेदवार देखील तयार आहेत. तर आता मिळालेल्या माहितीनुसार भाजप असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ज्यांना तिकीट मिळालेलं नाहीये, ज्यांना एबी फॉर्म मिळालेला नाहीये त्यांना देखील आता शिंदेच्या शिवसेनेकडे संपर्क साधून आहेत. त्यांच्यातली काही वरिष्ठ नेत्यांना देखील जे आहे शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे अगदी फॉर्म भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसात आणि काही तास उरलेले असताना काय राजकीय घडामोडी घडतात, काय गणित बदलतात ते पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास तुम्ही सर्वांनी प्रत्येक आपापल्या शहरातून या युती संदर्भात आणि महापालिका निवडणुकी संदर्भात माहिती दिली आणि युती तुटली आहे. त्यामुळे आता याचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार हे पाहणं महत्वाचं आहे. या सविस्तर माहितीसाठी सगळ्यांचे धन्यवाद.